नमस्कार मंडळी, सुप्रियास होम किचनमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज तुमच्यासाठी माझ्या स्टाईलमध्ये खूपच सोपी आणि इन्स्टंट बनवण्यात येईल अशी रेसिपी मी घेऊन आली आहे. घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईलमध्ये अंडा बिर्याणी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सुगंधित बासमती तांदूळ, झणझणीत मसाले आणि उकडलेल्या अंड्यासह बनवलेली ही बिर्याणी नक्कीच सर्वांना आवडेल. ही सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी मी इथे तुमच्यासोबत आज शेअर केली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे 2 वेळा आपल्याला चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे तांदूळसुद्धा स्वच्छ झाले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला अर्ध्या तासासाठी साईडमध्ये भिजत ठेवलेले आहेत. इथं मी 6 अंडीसुद्धा घेतली आहेत. तीसुद्धा तुम्ही बघू शकता साईडला मी उकडत ठेवले आहेत. इथं मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल घातलेले आहे. तेलामध्ये 4 मोठे लांब चिरलेले कांदेसुद्धा घातलेले आहेत. आता हे कांदे आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होई तोपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा चेंज होत आहे. पण जसं मला हवा तसं अजून हे कांदा भाजलेला नाही आहे. त्यासाठी मी अजून थोडा वेळ ह्या कांद्यांना तेलामध्ये परतून घेत आहे. तर फायनली इथं आता आपला कांदा भाजून झालेला आहे आणि इथं मी हे कांदासुद्धा तेलातनं बाहेर गाळून काढलेलं आहे. मला माहीत आहे जेव्हा कधी आपण कुठली रेसिपी करतो तेव्हा भरपूर भांडी घाण होतात, म्हणून मी तुम्हाला हे एकच कुकरमध्ये ही पूर्ण रेसिपी करून दाखवणार आहे. आता इथं आपले अंडेसुद्धा उकडलेले आहेत. ते उकडलेले अंडे मी सोलून घेतलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये लो फ्लेमवरती छानपैकी हे अंडे परतून घेतलेले आहेत. तर अंडे आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे आहेत, ज्याच्यामुळे ते एकाच बाजूनं भाजून येणार नाहीत. आता मी ह्याच्यावरतीच थोडंसं हळद, थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे, ज्याच्यामुळे ह्या अंड्यांना खूपच छान फ्लेवरसुद्धा येईल. इथे एक मी तुम्हाला टिपसुद्धा देते. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे अंडे भाजून घेतात त्यावेळेला ह्याचा एक बेनिफिट होतो की जेव्हा आपण हे अंडा राईसमध्ये घालतो त्यावेळेला हे अंडे कुस्करत नाहीत आणि आहेत त्या शेपमध्ये हे फायनली आपल्याला भेटतात. आता इथं मी खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथं मी 1 चमचा जिरासुद्धा घेतलं आहे. इथं मी साजूक तूपसुद्धा घेतलेलं आहे. हे सर्व काही आपल्याला मिश्रण जे आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच मी 2 लांब चिरलेले कांदेसुद्धा घेतलेले आहेत. ते सुद्धा मी छानपैकी मिक्स करून घेत आहे. आता कांदा लवकर भाजून येण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा मीठसुद्धा घातलेला आहे, जेणेकरिता हे जे कांदा आणि जो मिश्रण आहे तो छानपैकी भाजून येईल. तर इथं तुम्ही बघू शकता की जो कांद्याचा कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. इथं मी 2 टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा मी इथं परतून घेतलेलं आहे. तर चला आता मसाले पाहू. इथं मी हळद, धने पावडर, 2 चमचे तिखट, 1.5 चमचा गोडा मसाला, बिर्याणी मसाला किंवा गरम मसालासुद्धा इथं चालेल. तर चला आता आपण इथली पुढची प्रोसिजर पाहू. इथं जे मसाले आपण घेतलेले ते सर्व आपल्याला इथं ॲड करायचं आहे. भरपूर कोथिंबीर ॲड करायची आहे, कस्तुरी मेथीसुद्धा ॲड करायची आहे आणि हे सर्व काही आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच मी जे भिजत घातलेले तांदूळ होते ते सुद्धा गाळून घेतलेले आहेत आणि हे सर्व तांदूळ आपल्याला ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता हे छानपैकी आपण ह्याला परतून घेऊया, ज्याच्यामुळे जे तांदूळ आहे छानपैकी खिळून येतील आणि सुटकेसुद्धा होतील. आता इथं तुम्हाला अर्धा चमचा जो आहे आलं लसूणची पेस्टसुद्धा ॲड करायची आहे आणि हे तांदूळसुद्धा छानपैकी परतून घ्यायचे. आता इथं तुम्ही बघू शकता जे अंडे आहेत त्यालासुद्धा मी काप दिलेले आहेत आणि हे अंडे आपल्याला व्यवस्थितपणे ह्या तांदळावरती शिफ्ट करून घ्यायचे. इथं तुम्ही बघू शकताय की जे मी 6 अंडे घेतलेले त्या अंड्यांचे हे 12 पीस मी व्यवस्थितपणे इथं तांदळावरती लावून घेतलेले आहेत. आता इथं मी अर्धा लिंबूसुद्धा पिळून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी आता ॲड करायचं आहे आणि पाण्याचं लेवलसुद्धा तुम्ही इथं बघू शकताय. जे आपण इथं तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळाच्या बरोबर इक्वल क्वांटिटीमध्येच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आपल्याला इथं जास्तसुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा आहे, नाहीतर हे जे बासमती तांदूळ आहे ते खूपच चिकट होतील. फायनली आपल्याला हे कुकर बंद करायचं आहे आणि मस्तपैकी 2 शिट्या इथं काढून घ्यायचे, ते सुद्धा मोठ्या फ्लेमवरती.
मला माहीत आहे तुम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहात. तर चला आता कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि फायनली लुक जो आहे आपण ते इथं बघून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता हे जे तांदूळ आहेत ते सुद्धा किती छानपैकी खुलून आलेले आहेत. एकसुद्धा शीत जो आहे ते एकमेकाला चिकटलेला नाही आहे. आता जे सुरुवातीला मी कांदे फ्राय करून घेतलेले ते कांदे मी इथं गार्निश करत आहे, वरून घालत आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथं ॲड करायची आहे, ज्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर आणखीन डबल होऊन जातो. ह्या रेसिपीला तुम्ही अंडा बिर्याणी किंवा एग राईससुद्धा म्हणू शकता. ही रेसिपी लंच आणि डिनरसाठी तर परफेक्टच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये मला रिप्लाय करा. थँक्यू अँड एन्जॉय.